रामकृष्ण हरी. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी बनवते उपवासाची कढी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने. मी कढईमध्ये तेल घेतलं आहे, याऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची बारीक करून टाकली. नंतर आपण एक मोठा बटाटा किसून घेतला होता, तो टाकून घेतला. छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर शेंगाचं कूट टाकून घ्यायचं आहे, पुन्हा परतून घ्यायचं आहे. यामध्ये जितकं पाणी हवं आहे त्या हिशोबाने पाणी टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. याला एक उकळी आली, छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर आपण 5 ते 6 चमचे दही घेतलं होतं, ते छान फेटून घेऊन यामध्ये टाकायचं आहे आणि 5 ते 7 मिनटं आपल्याला हे वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. मस्त अशी कढी तयार झाली. याला तुम्ही आमटीसुद्धा म्हणू शकता. फक्त यामध्ये दही मी वापरलं आहे. दह्याचा वापर तुम्ही उकळी आल्यानंतर करा, जेणेकरून ही आमटी फुटणार नाही. तर पहा, आपली थाळी तयार आहे. कशी झाली नक्कीच सांगा आणि या खायला. ही थाळी स्पेशल तुमच्यासाठी.